अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। दिगंबरा दिगंबरा वसुदेव गुरुभाव
श्री गुरु महिमा अपरंपार त्रैमूर्ति के तीन अवतार वासुदेवानंद सरस्वती स्वयं दत्तरूपे अवतरति नीलकंठ देवकीनाथ अवतरते ते सत्यविधान उद्धरणा
सुख करता दुख हरता माता विघ्नाची दुर्वी कुर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर होईले दुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शनाचे मन कामना पूर्वी जय देव नामजला परात गौरी कुमारा चंदनाची रोटी कुंकुम केशरा हिरे जैसा मुठ
स्वामिन् परमात्मनः हंसा वासुदेवानन्द सरस्वती वासुदेवानन्द सरस्वती आरति तदहंसा जय जय श्रीमद्गुरुवर स्वामिन् परमात्मनः हंसा सोऽहं हंसा पश्चाद्यानन्तरते आकाशे भासते खलु लोके सत्त्वे भासते खलु लोके सत्त्वे क्रीडा तव मनसे जय जय श्रीमद्गुरुवर स्वामिन् परमात्मनः हंसा मुक्ताहारो ब्रह्मवाहको भक्तराजरुदवाञ्छतमोरुद जय जय श्रीमद्गुरुवर स्वामिन् परमात्मनः हंसा आरती भाऊराया माझ्या सद्गुरु बसया शरण मिळालो पाही माझा विचार व्हावा विचार व्हावा आरती भाऊराया वासुदेवानंद स्वामी अवतरले आवनी ऐसा भाव साठे मनी तनमी तकरणी नमी तकरणी आरती भाऊराया भक्ती दैने दुखे पडविली रामने दुरविली जातिग्रस्त सुखविले भजनिया भक्त लागिले अभक्त लागिले आरती भाऊराया
नीलकंठ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भवतारिकारी सकला आम्ही नमितो तव पद कमला। भवतारिकारी सकला आम्ही नमितो तव पद कमला। आम्ही पामरे दीनपती सज्जन गुणतो भवतारिया। करी प्रार्थना आज जोडो निहाता। सुटो दंभ आरंभ हो सद्गुणांचा। सुटो मागोवा तो सदा ऐकाचा। न हो स्वार्थ परमार्थ दावी अनंता। करी प्रार्थना आज जोडो निहाता। जळोनी जाऊ दे अज्ञान चिंता। झिजो देह माझा तुझे चरणी आता। मनाची अवस्था तू जाणी महंता। करी प्रार्थना आज जोडो निहाता। गुरु न कोणासी कोणी विवेकाचे ज्ञान हो भावनाता। करी प्रार्थना आज जोडो निहाता। गुरु भावनाथा पिता तुझी माता। जगत पालता तू सखा तुझी भ्राता। तुझ वीण आता न मज कोणी
नीलकंठ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा आई वल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं त्रातारं नो विषयैषात् सधूते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्यो नुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रवरेण्यतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त नमस्ते सुतरुणानिधये नमस्ते सगुणेश्वराय वासुदेवरूपाय नीलकण्ठाय नमोऽस्तुते त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं महेश्वर शक्तिः दत्तात्रेयरूपाय नीलकण्ठाय नमोऽस्तुते भक्तबीजाय ओंकाराय मूलाधाराय प्रणवाय च परब्रह्मरूपाय नीलकण्ठाय नमोऽस्तुते भक्तक्लेशनाशाय दारिद्र्यव्याधिहरणाय च प्रातः स्मरामि तव रूपं नीलकण्ठाय नमोऽस्तुते अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त नमो गुरवे नीलकण्ठाय नमो
नीलकंठाय नमो गुरवे 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 नीलकंठाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर, ज्यांच्या कृपाशीर्वादाने आज ही दोन्ही स्थानं, या दोन्ही स्थानांची निर्मिती सद्गुरु भाऊ महाराजांनी सर्व भक्तांसाठी इथेही याची निर्मिती आणि आणखीन केलेली आहे। पण ही स्थानं निर्माण करत असताना जे त्यांना कृपाशीर्वाद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे प्राप्त झाले व त्याच्यानंतरच या दोन्ही स्थानांची निर्मिती, एक बोरिवलीमध्ये पादुका स्थान झालं व खोपोली येथे मूर्ती स्थान झालं। या स्थानाची निर्मिती करण्यामागचा सद्गुरु भाऊ महाराजांचा हेतू फार वेगळा होता। सद्गुरु भाऊ महाराज हे अतिशय सर्वसामान्य अशा मध्यमवर्गीय पिढीतले होते व ते एकत्रित कुटुंबात राहत होते, ज्या घरात 40 माणसं राहत होती। हे मी तुम्हाला आज मुद्दामून सांगतोय कारण या फेसबुक लाईव्ह वरून फक्त ओम सद्गुरु प्रतिष्ठानचे भक्त बघत नाहीयेत, बहुतेक सगळेजण या फेसबुक लाईव्हला जॉईन झालेले आहेत व त्यांच्या माहितीसाठी हे आज मी तुम्हाला मुद्दामून प्रकर्षाने इथे सांगतोय। पण ते फार थोडक्यात सांगणार आहे कारण सद्गुरु भाऊंच्या वरती एक चिरायू ग्रंथ लिहिला गेला आणि त्या चिरायू ग्रंथामध्ये त्यांच्या जन्मापासून ते 2002 सालापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेतच। पण आज जे नव्याने हे जे काही स्थान बघतायत किंवा आज सद्गुरु भाऊ महाराजांची आरती ज्यांनी इथे ऐकली असेल त्यांना उत्कंठा नक्कीच असेल की हे सद्गुरु भाऊ महाराज होते तरी कोण। ते अतिशय मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेले आणि गिरगावात राहणारे असे हे सद्गुरु भाऊ महाराज होते, ज्यांचा जन्म नाडसूर या गावी झाला। नाडसूर हे पालीपासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणजे जे अष्टविनायकातलं जे पाली आहे त्या पाली गावापासून जवळजवळ 4-1 किलोमीटर अंतरावरती नाडसूर हे एक गाव आहे आणि त्यावेळेला ही एकत्रित कुटुंब पद्धती होती।
आणि सद्गुरू भाऊ महाराजांचे वडील हे फार मोठे ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. भारतातले सगळ्यात पहिले कॅमेरामन म्हणून असा त्यांचा नावलौकिक होता आणि ते खरोखर भारतातले पहिले कॅमेरामन होते. त्यांचं नाव अनंत परशुराम करंदीकर. आणि दादासाहेब फाळके आणि अनंत परशुराम करंदीकर हे दोघंही एकाच पिढीतले आणि दोघंही बरोबरचे. आणि त्याने आलमारा हा पहिला पिक्चर केला सद्गुरू भाऊ महाराजांच्या वडिलांनी. आणि असा या पिढीतले सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर. आणि नंतर कालांतराने नाडसूर येथून गिरगावात राहायला आले आणि गिरगावातही जवळजवळ 30 ते 40 माणसं ही या घरामध्ये राहत असत. आणि तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि असं भाऊ महाराजांचं हे जीवन 1972-73 सालापर्यंत गिरगावात गेलं. आणि 1973 साली सद्गुरू भाऊ महाराज या बोरिवली येथील दत्तपाडा या ठिकाणी जे 11 संजीवनी मध्ये निवासस्थान आहे इथे राहायला आले. 1977 साली सद्गुरू दादा महाराजांचा आणि सद्गुरू भाऊ महाराजांचा परिचय झाला. आणि 1978 सालापासून खरी त्यांच्या आध्यात्मिक कार्याला त्यांनी सुरुवात केली. आज सोमवारी भाऊ महाराजांच्या आरती करण्याचा दिवस हा निवडला गेला. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो की सोमवार हा सद्गुरू भाऊ महाराजांचा जन्मवार आहे. आणि ह्या त्यांच्या जन्मवाराच्या दिवशी इथे आपण आपल्या सद्गुरूंची काहीतरी प्रार्थना करावी, त्यांना आळवावं म्हणून ही आपण इथे सोमवारची आरती या स्थानावर करीत आहोत. सद्गुरू भाऊ महाराजांना जेव्हा कळलं की त्यांचे गुरु कोण आणि त्याच्यानंतर त्यांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हेच त्यांचे गुरु त्यांनी जीवनभर मानले. आणि महाराजांच्या प्रती महाराजांच्या विषयी असलेली कळकळ आणि तळमळ ही या 2 स्थानांच्या निर्मितीमध्ये त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे. आणि सर्व भक्तांना इथे आज परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची सेवा करण्याचा लाभ हा सगळ्या भक्तांना मिळालेला जो आहे तो फक्त आणि फक्त सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांच्यामुळेच मिळालेला आहे. सद्गुरू भाऊ महाराज करंदीकरांना सगुण रूपात काही महाराजांनी कधी दर्शन दिलेलं नाही किंवा सगुण रूपात भाऊ महाराज कधी त्यांना भेटलेले नाहीत. पण जेव्हा कळलं तेव्हा महाराज हे निर्गुण रूपात होते. पण निर्गुण रूपात असूनही परत महाराजांना कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून सद्गुरू भाऊ महाराजांनी सगुण रूपात इथे विराजमान केलेलं आहे. आणि सूक्ष्म देहाने या स्थानावरती परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांना विराजमान इथे केलेलं आहे. आणि खोपोलीला मूर्ती रूपात सद्गुरू भाऊ महाराजांनी विराजमान केलेलं आहे. तर असे हे आपले सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर. आणि फक्त सेवा करून महाराजांची जशी जमेल तशी सेवा करून त्यांना जसे भावले महाराज त्या रूपात त्यांनी तिथे त्यांची महाराजांची सेवा ही नित्य नियमाने केलेली आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला ही दोन्ही स्थानं इथे आज या सेवेचा लाभ आपल्याला इथे आपण घेऊ शकतो. नाही तर मुंबईपासून माणगाव जवळजवळ 540 किलोमीटर वरती आहे. आणि 540 किलोमीटर जाणं मुंबईतल्या माणसांना शक्य नाही किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या माणसांना शक्य नाही. तेवढ्यासाठीच सद्गुरू भाऊ महाराजांनी स्वामी महाराजांच्या प्रचाराचा आणि प्रसार त्यांनी कसा केला, त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार हे सद्गुरू भाऊ महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा 84 आणि 87 साली दूरदर्शनच्या माध्यमातून सगळ्या समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न नक्कीच केला. असे हे आपले सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर.
की महाराजांचं वाङ्मय काय आहे, किंवा महाराजांनी कोणती स्तोत्र केली, किंवा महाराजांनी कोणते महामंत्र केले, हीच सगळी माहिती त्यांनी या 78 ते 84 ह्या काळात गोळा करण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी माहिती सद्गुरू भाऊ महाराजांना मिळत गेली तस तसं या स्थानावरती सेवा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर आणि जमलेले सगळे भक्तगण मिळून इथे ही सेवा वृद्धिंगत केलेली आहे. आणि कोणत्याही संकल्पामध्ये, कोणत्याही प्रकल्पामध्ये सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांनी कधीच एकट्याने हे श्रेय घेतलेलं नाही. हे श्रेय कदापि त्यांनी घेतलं नाही. तर हे श्रेय, सर्वस्वी श्रेय परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनाच त्यांनी दिलं. आणि त्यांच्याच कृपाशीर्वादाने, भक्तांच्या सहकार्याने आज ही स्थानं निर्माण झाली असं ते गौरवाने सांगायचे. आणि आज आपण इथे या ज्या स्थानावरती येतो, आपण सेवा करतो, ती अतिशय 2 सुंदर अशी स्थानं. एक स्थान बोरिवली दौलतनगर येथे आहे व दुसरं जे काही खोपोली येथे जे स्थान बांधलेलं आहे तिथे मूर्ती स्थान सद्गुरू भाऊ महाराजांनीच केलेलं आहे. पण त्याच्यावरती हक्क सांगणारे बरेच लोक आहेत की आम्ही केलं, भाऊनी काय केलं असं म्हणणारीही लोक सुद्धा तिथे आहेत. तर मला सगळ्यांनाच तुम्हाला या फेसबुक माध्यमातून सांगायचंय, जे काही केलं ते फक्त सद्गुरू भाऊ महाराजांनीच केलेलं आहे. आणि त्यांचाच अधिकार या दोन्ही स्थानांवरती आजही आहे. तर असे हे आपले सद्गुरू भाऊ महाराज ज्यांनी भक्ती मार्ग प्रत्येक भक्ताला दाखवला. भक्ती मार्गातून काय काय करायची सेवा ती आणि या स्थानावरती संस्कार घातले, ह्या भक्ती मार्गाचे संस्कार घातले, नियम घातले. आणि त्या संस्काराप्रमाणेच आजही या स्थानांवर नामजप, नामस्मरण अशी ही सेवा भक्तांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि नामस्मरणाच्या सेवेने, नामस्मरण जेव्हा भक्ताच्या मनात रुजलं गेलं तेव्हा या स्थानावरती 8-8 दिवस हा नामस्मरण सप्ताह इथे असतो. या स्थानावरती महाराजांच्या पुण्यतिथीला 24 तासाचं नामस्मरण असतं. अशा अनेक प्रसंगाला नामस्मरण या ओम सद्गुरू प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचवण्याचा आणि आणखीन प्रयत्न हा नक्कीच केलेला आहे. आणि नामस्मरणातून काय आनंद मिळतो, नामभक्तीतून आणि जप केल्याने काय आनंद मिळतो, आणि महाराजांची सेवा केल्याने काय आनंद प्राप्त होऊ शकतं, हे इथे सद्गुरू भाऊ महाराजांनी आपल्या प्रत्येक प्रवचनामध्ये इथे त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत. आणि ते विचार फक्त आपण आपल्या मनावर ठसवून आणि त्यांनी घातलेले संस्कार रोज आठवून फक्त इथे या स्थानावरती जर का सेवा केली तर नक्कीच आपली सेवा ही परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरणापर्यंत पोचण्याची जी काही संधी आहे ती संधी आपल्याला सद्गुरू भाऊ महाराजांनीच उपलब्ध करून दिलेली आहे. आणि तशी सेवा आणि मिळेल ती सेवा, हे जे काही एक त्यांचं व्रत होतं की स्थानावर आल्यानंतर जी मिळेल, जी पडेल ती सेवा करायची आणि त्या सेवेचा आनंद इथे या ओम सद्गुरू प्रतिष्ठानवर घ्यायचा, असं ते भक्तांना नेहमीच सांगत असत. आणि उत्तरोत्तर अशीच सेवा करण्याचा आनंद सर्व भक्तांना प्राप्त हो. फक्त प्रत्येक भक्तानी आपल्या मनामध्ये त्यांनी घातलेले संस्कार जर का ठेवले आणि त्यांनी घातलेले नियम जर का आपण इथे या ओम सद्गुरू प्रतिष्ठानवरती जर का पाळले तर नक्कीच आपण भाऊ महाराजांच्या माध्यमातून महाराजांच्या चरणाशी पोहोचण्याचा मार्ग हा आपण सुलभ करू शकतो. आणि हा मार्ग सुलभ व्हावा अशी मी आज या सोमवारच्या दिवशी, आज या प्रार्थनेच्या दिवशी सद्गुरू भाऊ महाराजांच्या चरणी व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी कळकळीची आणि विनम्र प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.